दुपारी 2 वाजेच्या सुमारास आम्हाला काही नागरिकांनी डायल 112वरती कॉल केला आणि इंदापूर ते टेंभुर्णी रोडवरील शहापाटी या ठिकाणी एक ट्रॅक्टर चालक आहे आणि तो ट्रॅक्टर असता म्हणजे वाकडं तिकडं चालवतो आहे, काहीतरी प्रकार वेगळा दिसतो असं जागरूक नागरिकांनी आम्हाला कळवलं। त्यावरून आमच्या डी अधिकारी API स्मिता पाटील मॅडम यांनी तात्काळ त्याच्यामध्ये याच्यात काहीतरी वेगळा प्रकार आहे असं गृहीत धरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव आणि गोडगे यांना तात्काळ त्यांच्यासह त्या दोघांसह त्या ठिकाणी गेल्या आणि तिथं पाहिल्यानंतर एक इसम ट्रॅक्टर वाकडं तिकडं चालवत होता आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर यांच्या लक्षात आलं की तो दारू पिलेला असावा, म्हणून त्याला ताब्यात घेतलं। दारू पिल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, जीवितहानी मालमत्तेची हानी होऊ शकते, म्हणून त्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला आणलं ट्रॅक्टरसह आणि त्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं त्याची ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस त्यांनी मतदारकाच्या अंमलाखाली होता, त्यामुळं आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्याला चौकसपणे तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा दारू पिलेला आहे, परंतु हे जे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर त्याने सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरून आणलेला आहे आणि अधिक चौकशी केली असता हा अट्टल चोर आहे, म्हणजे दारुड्या निघाला अट्टल चोर अशी परिस्थिती निघाली आणि ताबडतोब खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके साहेब यांना कन्फर्म केलं की तिथं ट्रॅक्टर चोरी झालेला आहे, तिथं गुन्हा पण दाखल झालेला आहे। त्यांनी पण तिथून टीम पोलीस हवालदार नितीन महांगरे यांची टीम या ठिकाणी पोहोचवली आणि तोपर्यंत आम्ही चौकशी केली असता हे अट्टल चोर आहे, तर सातारा, सोलापूर आणि बीड या ठिकाणच्या ह्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर तिकडे गुन्हा दाखल असल्यामुळे आमच्याकडे दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा दाखल झालेला आहे, तरी आम्ही खंडाळा पोलीस सातारा यांच्या ताब्यात देत आहोत आणि पुढील अनेक घडपड्या किंवा वाहन चोरी कसे उघडकीस होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे।